गाजराचा हलवा म्हटला ना तो सर्वात महत्त्वाचं असतं ते दाणेदार स्ट्रेच, त्याचबरोबर परफेक्ट चवीचा, परफेक्ट रंग टिकून ठेवलेला हा गाजराचा हलवा पाहता क्षणी सर्वांना खावासा वाटतो. आणि थंडीचे दिवस चालू आहे, गाजर खूप स्वस्त झालेले आहे, त्याचबरोबर अगदी परफेक्ट चवीचे गाजर या थंडीमध्ये मिळतात. त्यामुळे हिवाळा म्हटलं की गाजराचा हलवा तर झालाच पाहिजे. आणि आजचा हा गाजराचा हलवा अगदी दाणेदार झालेला आहे. त्याचबरोबर गाजराचा हलवा म्हटलं ना की शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे गाजराचा हलवा आपल्याला करण्याचा कंटाळा येतो. परंतु आज तसं होणार नाही. अगदी झटपट 20 ते 25 मिनिटामध्ये अर्धा किलो प्रमाणामध्ये आपला गाजराचा हलवा या ठिकाणी बनवून तयार होणार आहे. त्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध साहित्य वापरून आणि परफेक्ट कृती वापरून आपण ही आज रेसिपी करत आहोत. त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत. सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट दाणेदार आणि परफेक्ट रंग असलेला अर्धा किलो प्रमाणात गाजराचा हलवा या ठिकाणी बनवून तयार करणार आहोत. याशिवाय तो कुकरमध्ये बनवत आहोत, त्यामुळे झटपट बनवून तयार होणार आहे. या ठिकाणी गाजर घेताना अशा पद्धतीची गाजर घ्यायची जी अगदी परफेक्ट लालसर रंगावर गाजर असतील ना अशी गाजर घ्या. त्यानंतर त्याची जी वरील साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. हे पहा, सर्व साल काढून झालेली आहे. त्यानंतर हा हलवा दाणेदार होण्यासाठी अशा पद्धतीने अगदी मोठे छिद्र असलेली किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीच्या साहाय्याने तुम्हाला ती सर्व गाजर किसून घ्यायची. सर्व गाजर किसून झालेली आहे. आता कुकरमध्ये आपण हा हलवा करत आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 3 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. आपली गाजर छान अशी किसून झालेली आहे. गाजर कशा पद्धतीने किसलेला आहे हे तुम्ही पहा. अशा पद्धतीने जेव्हा गाजर किसलेले असतं तेव्हा छान असा दाणेदार आपला हा हलवा या ठिकाणी बनून तयार होतो. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता कुकरमध्ये आपण या ठिकाणी साजूक तूप टाकलेलं आहे. त्या तुपामध्ये आपल्याला हा गाजराचा जो किस तयार करून घेतलेला आहे तो सर्व टाकायचा आहे. या ठिकाणी गाजर तुम्ही कशा पद्धतीची घेताना त्यावर देखील गाजराच्या हलव्याची टेस्ट अवलंबून असते. त्यामुळे गाजर घेताना चांगल्या प्रतीचीच घ्या. जास्त लाल असलेली आणि छान अशी गोड चवीची गाजराचं निवड करा. त्याचबरोबर गाजर तुम्ही घेतल्यानंतर त्यामध्ये जो आतील जो पांढरा भाग असतो ना तो खूप जास्त प्रमाणात असेल ना तो त्याला कडवट चव असते. तर तो गाजर किसताना तुम्ही तो पांढरा भाग जो आहे तो काढून घ्या. शक्यतो गाजर घेताना जो आतला गाजरामधील जो पांढरा भाग असतो ना तो कमी प्रमाणात असेल अशा पद्धतीची गाजर घ्या. हे पहा, अशा पद्धतीने हाय फ्लेमवर अगदी 5 मिनटं आपण हे गाजराचा जो किस आहे तो छान असा परतवून घेतलेला आहे. त्यामधील जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ना ते सर्व आपण काढून टाकलेलं. आता या ठिकाणी सांगितलेली ही जी स्टेप होती ना ती पूर्णपणे मोठ्या आचेवर करायची होती. त्यामुळे एक्स्ट्राचं त्यामधील जे मॉइश्चर होतं ते सर्व निघून गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गाजराचा जो हलवा करण्यासाठीचा जो वेळ आहे तो कमी लागणार आहे. हे पहा, अगदी छान असा कोरडा हा किस तयार झालेला आहे. आता या ठिकाणी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे, त्यामुळे अर्धा लिटरच्या आसपास एवढंच दूध आपल्याला या ठिकाणी यूज करायचं. अगदी अर्धा लिटरला तुम्ही 1 कप अर्धा कप कमी घेतलं तरीही चालेल, परंतु अर्धा लिटरच्या आसपास एवढंच दूध घ्या. जवळपास अर्धा लिटर दूध यामध्ये मी टाकलेलं आहे. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि 1 शिट्टी करून आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी ही 1 कुकरची शिट्टी करत असताना गॅसचा फ्लेम हा तुम्हाला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर तुम्हाला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर करू नका, मध्यम आचेवर करा, जेणेकरून छान असं गाजर व्यवस्थित असं शिजले जाईल. त्यामधील जी वाफ आहे कुकरच्या झाकणमधील ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. त्यानंतर आपण झाकण काढलं आणि त्यामध्ये हे पहा गाजर व्यवस्थित या ठिकाणी शिजवून तयार झालेला आहे. या स्टेजला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मोठा करायचा आणि मोठ्या आचेवर यामधील जे दूध वापरलेलं आहे ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण हा गाजराचा हलवा या ठिकाणी परतवून घेत आहोत. हे पहा, अशा पद्धतीने त्यामधील जे दूध होतं ते पटकन यामध्ये आटलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवून घेतो ना त्यावेळेस त्यामध्ये अगोदर आपण मॉइश्चर काढून घेतलेलं होतं, त्यामुळे आता जास्त दूध किंवा जास्त मॉइश्चर यामध्ये राहिलेलं नाही. छान असं कोरडं हे झालेलं आहे. या स्टेजला आपण यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे. तुम्ही विलायची पावडर जर सर्वात शेवटी टाकली तरीही चालणार आहे. आता जेव्हा तुम्ही कढईमध्ये हा गाजराचा हलवा करता त्यावेळेस शिजवून घेता त्यावेळेस खूप जास्त वेळ लागतो. कुकरमध्ये आपण जेव्हा अशा पद्धतीने शिजवतो त्यावेळेस जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर या ठिकाणी साखर घेतलेली आहे.
आता साखरेचं जे प्रमाण आहे ना ते मी प्रॉपर सांगणार नाही, कारण साखरेचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे तुमच्या गोडच्या आवडीच्या अंदाजानुसार तुम्हाला घ्यायचं आहे। या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 वाटी एवढी मी साखर घेतलेली आहे। त्यानंतर साखर त्यामध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स तळून घेत आहोत। या ठिकाणी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे फोडणी पात्रामध्ये। त्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि या ठिकाणी पिस्ता मी या ठिकाणी घेतलेला आहे। साखर पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेली आहे। आता यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले होते तळून घेताना ड्रायफ्रूट्स तुम्हाला छान असे क्रंची तळून घ्यायचे, पूर्णपणे मंद आचेवर तळून घ्यायचे आहे। आणि हे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये मिक्स केलेले आहे। आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राचं 1 चमचा साजूक तूप मी या ठिकाणी वापरलेलं आहे। म्हणजे एकूणच मी पाऊण वाटी एवढं साजूक तूप या ठिकाणी, अर्धी ते पाऊण वाटी एवढं साजूक तूप वापरलेलं आहे। साजूक तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता। परफेक्ट दाणेदार या ठिकाणी गाजराचा हलवा आपला बनवून तयार झालेला आहे। आपण तो एका ताटामध्ये सर्व करत आहोत। अर्धा किलो एवढी गाजर होती, त्या प्रमाणामध्ये आपला एवढा हलवा या ठिकाणी बनवून तयार झाला आहे। हलव्याचा रंग पाहू शकता तुम्ही, परफेक्ट आलेला आहे। गाजर घेताना तुम्ही उच्च प्रतीची घेतली ना तर गाजराचा जो रंग आहे तो देखील हलव्याला छान असा येतो। त्याचबरोबर गाजराचा हलवा तुम्ही कशा पद्धतीने बनवताना त्यावर देखील तुमच्या हलव्याची चव आणि रंग डिपेंड आहे। त्याचबरोबर अगदी दाणेदार असा हा हलवा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। सांगितलेली प्रत्येक टिप्स जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा हलवा देखील परफेक्ट अशा पद्धतीचा तयार होणार आहे। परफेक्ट असा दाणेदार आपला हा गाजराचा हलवा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल। त्यामुळे तुम्हाला माझी येणारी प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर आल्यामुळे मी कोणती रेसिपी यूट्यूबवर अपलोड केली हे तुम्हाला सहज माहीत होईल। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीचा गाजराचा हलवा नक्कीच बनवा। तुमचा हलवा देखील अशा पद्धतीचा झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। अगदी परफेक्ट असा गाजराचा हलवा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा चमचमीत आणि परफेक्ट प्रमाणबद्ध भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।